इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी शरद पवार पुन्हा सज्ज झालेत। 1980 मध्ये शरद पवारांसोबत 59 आमदार होते आणि त्यावेळी शरद पवार 15 दिवसांसाठी परदेशात गेले आणि त्यांचे तब्बल 54 आमदार फुटले होते। मात्र 1985 मध्ये शरद पवारांनी इतिहास घडवला होता। आता 2024 मध्ये देखील त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होईल का पाहूयात। इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हटलं जातं आणि अशीच पुनरावृत्ती करण्याकरता शरद पवार पुन्हा सज्ज झालेत। 4 दशकांपूर्वी महाराष्ट्रात आत्तासारखीच राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती। तेव्हा नेमकं काय घडलं होतं ते आता पाहूयात। जून 1980 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं 288 पैकी 186 जागा जिंकल्या होत्या। समाजवादी काँग्रेसला फक्त 47 जागा जिंकता आल्या होत्या। बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री झाले। त्यावेळी शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते। शरद पवार कामानिमित्त लंडन दौऱ्यावर गेले होते। त्यावेळी मोठ्या संख्येने आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। फक्त 6 आमदार शरद पवार यांच्या सोबत राहिले। त्यामुळे पवारांचं विरोधी पक्षनेतेपदही गेलं होतं। राज्यात पुन्हा 1980 ची पुनरावृत्ती घडली आहे। 2023 मध्ये विधानसभेतील 54 आमदारांपैकी तब्बल 42 आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली आहे। आता शरद पवारांसोबत फक्त 12 आमदार आहेत। 6 सोडून जे आमदार गेले होते त्यातले 95% आमदार पराभूत झाले आणि आमचे लोक निवडून त्यामुळे नेहमीच होईल। 1985 मध्ये शरद पवारांनी तरुण आणि नवख्या उमेदवारांना संधी दिली आणि 54 आमदार निवडून आणले होते। आधी 7 सोडून गेलेल्यांना शरद पवारांनी पराभूत केले होते। त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याकरता शरद पवारांनी कंबर कसली आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं यावर काय उत्तर दिलं ते बघूया। बारामतीकर हे पवार साहेबांचा आदर करतात, त्याबद्दल दुमत नाही, पण अजित दादाच्या नेतृत्वावर सुद्धा त्यांचा तितकाच मोठा विश्वास आहे। कारण बारामतीमध्ये गेले तर जी काही विकास कामं आपल्याला दिसतात याचे सर्व शिल्पकार दादा आहेत। त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बारामती लोकसभेमध्ये जो उमेदवार दादा देतील त्याच्या प्रचंड ताकदीनं आम्ही लढू। शरद पवारांसोबत आता 12 आमदार आहेत। आता या आमदारांची संख्या वाढून आगामी निवडणुकीत इतिहासाची पुनरावृत्ती होईल का हे येणारा काळच स्पष्ट करेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।